हळदीचे पाणी केव्हा बंद करायचे त्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत आहोत. तरी बघून घेऊ शकता हळदीचे जे फुटवे असतात हे फुटवे आपल्याला पिवळे पडल्यानंतर आपल्याला हळदीचे पाणी बंद करायचे आहे असं या सांगण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहोत. तरी हे फुटवे पिवळे पडत असले तेव्हा आपल्याला हळदीचे पाणी बंद करायचे आहे. तसेच काही शेतात प्रत्येक शेतकऱ्याचे शेत हे अलग अलग प्रकारचे असते, त्यामुळे आपण आपापल्या शेतानुसार आपण पाणी बंद करणे हे गरजेचे असते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना हे दाखवायचे आहे की आपण पाणी हे खालच्या वरंब्यामध्ये खालच्या ह्याच्यामध्ये टाकले असता खालच्या दांडामध्ये पाणी आपण टाकले तेव्हा खालचे नत्र आपले खाली गेलेले असतात. ते सर्व हळदीला भेटण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे आपण खालील जे नत्र आपले खाली गेलेले असतात त्यामुळे ते पाणी आपल्या हळदीला भेटते आणि आपण त्यातून जास्त उत्पादन घेऊ शकतो. प्रत्येक शेतकऱ्याचे शेत हे अलग अलग असते, त्यासाठी आपण अलग अलग प्रकारचे पाणी बंद करण्याचे नियोजन हे आपण शेतकऱ्यांनी ठरवावे आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण आपल्या हळदीचे उत्पादन वाढवावे. तर आपण यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे की आपल्या हळदीचे पाणी लगभग 5व्या महिन्यात जर हळदीचे आपण पेरणी केली असेल तर ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणी बंद करून आपले हळद पीक हे पाण्याचे स्टॉप करू शकतो आणि आपले उत्पादन वाढवू शकतो. त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी याची खास विशेष करून नोंद घ्यावी, म्हणून हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांना टाकत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या हळदीला आपण बायोमधून जे बायोट्रिक वापरून हे सर्व हळदीचे उत्पादन घेत आहोत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च आलेला नाही आणि आपले उत्पादन 100% वाढण्याची 100% गॅरंटी आपण शेतकऱ्यांना देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.